वाराणसी आणि मराठी माणसाचं शेकडो वर्षांचं नातं आहे। मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत 150 मराठी कुटुंब राहतात। आजही इथे फडणवीस वाडा पाहायला मिळतोय। संस्कृत वेद शिकवण्यासाठी मराठी माणसं इथं आली। महाराष्ट्रातली काही राजघराणी इथं नित्यनियमानं दर्शनासाठी यायची। त्यांच्यासोबत येऊन इथे काही जण स्थायिक झालेत। यापैकी बहुतांश लोक ब्राह्मण आहेत। काही जण भिक्षुकी करतात तर काही प्राध्यापक आहेत। पण वाराणसीत रोजगाराचं दुसरं साधन नसल्यानं मराठी लोकांची पुढची पिढी महाराष्ट्रात स्थायिक होतीये। वाराणसीतला गायघाट हा मराठी लोकांची वस्ती असलेला भाग म्हणून ओळखला जातो। पण आता अनेक वाडे रिकामे पडलेत। इथे जी मराठी माणसं आहेत ती इथल्या राजकारणात रस घेतात। त्यांच्याकडून आपल्याला इथल्या राजकारणाविषयी जाणून घ्यायचं आहे। उत्तर प्रदेश निवडणुकीत सत्तेची बाजी कोण मारणार याचं उत्तर शोधत आपण वाराणसीला पोहोचलोय। वाराणसीकडे या क्षणी देशाचं सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी इथले खासदार आहे आणि पूर्वांचलच्या 167 जागांवर भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। इतकंच नाही तर गेल्या निवडणुकीत हा समाजवादी पक्षाचा गड होता, त्यामुळे समाजवादी पक्ष आपला हा बालेकिल्ला वाचवण्यासाठी निकरीचा प्रयत्न करत आहे। या सगळ्या याच्यात वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी मतदार सुद्धा आहे। त्यांना उत्तर प्रदेशच्या या निवडणुकीविषयी काय वाटतं, त्यांचा कौल कुणीकडे आहे हे सुद्धा जाणून घेऊ। आपल्यासोबत वाराणसीतले हे सगळे मराठी मतदार आहेत, यांच्याकडून जाणून घेऊ की काय आहे उत्तर प्रदेशचे निवडणुकीचे मुद्दे आणि कुठल्या दिशेने राजकीय हवा उत्तर प्रदेश आणि पूर्वांचलमध्ये वाहते आहे। सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा। तुमचं काय नाव? आमचं नाव हेमंत जोशी। हेमंतजी, मला सांगा काय वाटतं यावेळेस उत्तर प्रदेश निवडणुकीत काय तुम्हाला वाटतं, कोणीकडे वारा वाहतोय? आमचा वारा हा आहे की यावेळेस BJPचे जे आहे खास करून लोक आहे, आणखीन त्यांची जी निवडणूक आमची आहे की BJPचे लोक यावेळेस मोदीजींनी जे कार्य करून राहिले त्या कार्यामध्ये बहुत प्रगती होते आणि काही अजून वेळ लागेल त्या प्रगतीला, पण बहुत हे आहे की चांगलं वाटतं की हे प्रधानमंत्री आपले जे BJPचे कार्य करून राहिले। तुम्हाला वाटतं BJP? तुमचं काय नाव आहे? माझं नाव प्रदीप विश्वनाथ सत्ते। प्रदीपजी, तुम्हाला काय वाटतं काय होईल उत्तर प्रदेशात यावेळेस? उत्तर प्रदेशामध्ये ज्याप्रमाणे गुंडाराज वगैरे वगैरे जास्त प्रमाणात वाढली आहे आणि अवैध कब्जे जमिनीवरती हे सगळ्या फार वाढलेले आहेत आणि इतर पण पुष्कळशा अशा गोष्टी आहेत ज्या की राज्य सरकारने अजिबात हाताळलेल्या नाहीत नीटपणे, आणि म्हणून तसे आम्ही लहानपणापासून बालपणापासून आम्ही BJPचे संस्कारातच वाढलेलो आहोत। आणखीन निश्चित आहे की शिवाजी महाराजांचाही प्रभाव आमच्यावर पुरता आहे आणि म्हणून आम्हा लोकांना इनऑल असं वाटतं की BJPच आली पाहिजे। तुम्हाला वाटतं BJP आली पाहिजे? काही महिलांना सुद्धा विचारू। तुमचं काय नाव आहे? माझा सुजय म्हैसकर। तुम्हाला काय वाटतं कुठल्या दिशेने उत्तर प्रदेशची राजकीय हवा वाहते? हा, तर उत्तर प्रदेशचा आतापर्यंत विकास काही झालेला नाही आहे, म्हणजे नुसतेच मोठ्या गोष्टी करतात ते, पण आजपर्यंत काही विकास तसा दिसला नाही आहे। म्हणून आमचा विश्वास आहे की मोदी आल्यानंतर थोडाफार तरी इथे आता हे दिसू लागलं आहे। साफसफाई म्हणा, गंगेची सफाई, तर काही याच्या विभागात सुधारणा झालेल्या आहेत, तर म्हणजे त्या योग्य दिशेने होतील। म्हणजे जर का BJP उत्तर प्रदेशमध्ये सरकार झाली तर युवकांना काय वाटतं वाराणसीच्या? BJP भाजपाच आली पाहिजे, कारण की भाजपा आल्यानंतर आम्ही बघितलं पंतप्रधान जेव्हा मोदीजी झाले तेव्हा त्यांनी पुष्कळ काही नवीन नवीन योजना म्हणजे त्यांनी सुरू केल्या आणि त्याला एक रूप दिलं। त्या कारणाने BJPच एक सगळ्यात मोठं, काही पण म्हणा ते अभ्यास किंवा काय गुंडागर्दी पण तुम्ही बघताच, त्या कारणाने BJP। तुम्हाला वाटतं BJP? सर, तुमचा काय परिचय? माझं नाव मकरंद म्हैसकर। मकरंद, सगळ्या लोकांना या क्षणी उत्सुकता आहे की पंतप्रधान मोदी इथले खासदार आहे, 2.5 वर्ष झालेले आहेत। काय बदल झाला 2.5 वर्षात काशीमध्ये मोदी इथे खासदार असताना, आणि का काशीच्या लोकांनी भाजपला वोट द्यावं? बघा, भारतीय जनता पक्ष जो आहे आज सर्वात मोठा पक्ष झालेला आहे आणि आम्हाला जे पंतप्रधान मिळालेत नरेंद्र दामोदर मोदी, ते बोलणारे प्रधानमंत्री मिळालेत, पंतप्रधान मिळालेत। आणि आज संपूर्ण भारतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोक म्हणतात ते देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र। तर माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून भारत सरकारमध्ये आता जे आपले जे पंतप्रधान आहे आणि त्यांची टीम आहे त्यांना हे म्हणणं आहे की आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा देवेंद्र सारखा एक चांगला प्रतिनिधी पाहिजे। आम्ही सर्व मिळून त्याला निवडून देऊ।
आणि त्याला मुख्यमंत्री बनवू. कारण भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त आणि जे काही सध्या गुंडागर्दी आणि चारीकडे अपराध पसरलेला आहे त्यावरती जर लगाम जर कोणी कसेल तर ते नरेंद्र मोदीच करू शकतात. सांगा काय तुमचं नाव आहे? माझं नाव राहुल बक्षी आहे. राहुल, मला सांगा काय बदल तुम्हाला काशीत जाणवतोय मोदी पंतप्रधान झाल्यावर? आत्ता जसं आमच्या मोठ्या भावाने सांगितलं की हे बोलणारे प्रधानमंत्री आहे, तर ते खरं म्हणाले, फक्त बोलणारे प्रधानमंत्री आहे. विकास काम काय झालेलं? विकास काम 2.5 वर्षात काही झालं नाही आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला एक एक वाराणसीचे शहर, आपली सडका गल्ल्या दाखवतो. जागोजागी गड्डे, जागोजागी दुर्व्यवस्था, आणि 2.5 वर्षात काही काम झालेलं नाही आहे. त्यांचं सांस्कृतिक क्षेत्र आहे, त्यांना येऊन कमीत कमी फक्त बोलतात आणि काही करत नाही. चाहे ते सर्जिकल स्ट्राईक असो, चाहे नोटबंदी असो, चाहे एक दुसरा विषय असतो. सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर काय तुम्ही सांगा, आतंकवादी हमले झाले नाहीत. काय नोटबंदी झाल्यानंतर काय नकली नोटांचा व्यापार झाला नाही. तर फक्त बोलतात आणि काही परिणाम त्याचा आला नाही. तुम्ही सांगा, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला काय वाटतं किती विकास झालाय मोदींच्या काळात वाराणसीचा? विकास तर पुष्कळ झाला आहे. आणि म्हणजे कोणती पण पहिले सरकार होती, ही सरकार जेव्हापासून आली आहे तर साफसफाई म्हणजे पुष्कळ त्यांनी कामं केले मोदीजींनी. आणि आमचा असा विश्वास आहे आणि आशा पण आहे की जेव्हा BJP सरकार जिंकेल तर इथे पूर्ण विकास होईल. आणि विकास म्हणजे वीज, सडक, महिला सुरक्षा सगळंच म्हणजे विकास होईल. महिलांची पसंती कुणाला आहे? कारण एकीकडे अखिलेश आणि राहुल सारखी युवा चेहरे पण आहेत आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदींचा चेहरा आहे. काय वाटतं उत्तर प्रदेशच्या महिलांना त्यांचा कल कोणीकडे दिसतोय तुम्हाला? माझं नाव वंदना मकरंद म्हैसकर आहे. मग आमचा झुकाव BJPकडेच आहे आणि नरेंद्र मोदींकडेच आहे. कारण की मोदींच्याशिवाय आणि कोणी पण इतकं स्वच्छता अभियान नाही चालवू शकलं. जेवढं आलं तेवढं मोदीजींनी केलं. तुम्हाला वाटतं की मोदींनी स्वच्छता अभियान केलं? सर, तुमचा काय परिचय आहे? माझं नाव मोहन बक्षी आहे. म्हणजे तुम्ही सांगा, तुम्ही यांच्याशी सहमत आहात की खूप विकास झाला वाराणसी? नाही, विकास तर झालेला नाही. मी इथे तुम्ही पाहाल की गेल्या 35 वर्षापासून सभासदापासून घेऊन आज पंतप्रधानपर्यंत सगळे BJPचे आहे. पण इथे सगळ्यात मोठी समस्या आहे सुट्ट्या जनावरांची आहे. गाय, सांड हे सगळं शेण पडलं असतं, लोक पडता, हळद उठता, हे सगळं अगर हेच सगळ्यावरती अगर BJP लक्ष दे शायद हे अच्छे दिन आम पब्लिकसाठी. पण आता तुम्ही समाधानी नाही आहेत पंतप्रधान मोदींच्या कामावर? नाही, कामांवर नाही. सर, आता तर गुरुजी 40 वर्षापासून जे नाळे बनले त्या नाळ्याकडे लक्ष नाही. सफाई नुसती वरती चालली आणि तुम्ही नाळे आमच्या या गंगेमध्ये 20 घाटावरती नाळे वाहतात आहे. आणि सफाई त्यांनी काय केलं, तुम्ही काळभैरवच्या मंदिर जाऊ चालली जा, ते हेड पोस्ट ऑफिस आहे. 3 महिन्यापासून मी पाहून राहिलो तिथे नाला वाहतोय, लोक पडताय, पाणी वाहताय, पण आज पण कोणी त्यांनी अखिलेश यादव जो दावा करतात की त्यांनी विकास केला, विकासाच्या नावावर मतं मागतात, तुम्ही त्यांच्या विकासाच्या दाव्यावर समाधानी आहात का? तुम्ही त्याला एंडोर्स करता का? नाही, इथे प्रॉब्लेम काय आहे, केंद्रमध्ये भाजपा आहे आणि UPमध्ये सपा आहे. तर त्यामुळे दोघांची एकरूपता होत नाही आहे. ह्यावेळेस आम्ही विकास होत नाही तर आम्ही म्हणतो विकास नाही झाला, तर भाजपावाले म्हणतात की सपाची चूक आहे, सपा म्हणतात की भाजपाची चूक आहे. कोणाची चूक आहे हे आम्हाला कळतच नाही आहे. आणखीन काही विकास तर दिसतोय, 10% विकास दिसतोय इथे. जसं कोणी सांगितलं होतं की स्वच्छता झालेली आहे, गंगेची स्वच्छता आहे, पण तरी अजून पुष्कळ कामं अशी आहेत जी बाकी आहे. तुम्ही सांगा की अखिलेश राहुल एकत्र आल्याने काही फायदा होईल समीकरणांमध्ये? काय वाटतं तुम्हाला समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचं भवितव्य? कारण गेल्या वेळेस हा समाजवादी पक्षाचा गड राहिला होता. बिलकुल फायदा होईल. समाजवादींचा वोट मिळेल, त्यानंतर काँग्रेसचा पण वोट मिळणार, त्यानंतर जरूर प्लस पॉईंट आहेत ते. आणि त्यानंतर राहिली BJPची गोष्ट, तर मोदीजी जसं म्हणतात की आधी त्यांनी एक म्हटलं की मुझे गंगा माने बुलाया आहे. आज गंगा त्यांना शोधते. तुम्ही वाराणसीपासून 80 गजपासून राजघाटपासून तुम्ही जा, तुम्हाला कमीत कमी मी 10 ते 15 नाळे दाखवतो की ते सरळ गंगेत येतात. लोक साबण लावून स्नान करतात. तर आहे गंगेची समस्या तर आहेत. या निवडणुकीत जातीच्या गणितांवर सगळ्या राजकीय पक्षांनी जोर दिलाय. ब्राह्मण पूर्वांचलचा एक डिसायसिव्ह फॅक्टर राहणार आहे, जो 2007 मध्ये बसपाकडे गेला, नंतर सपाकडे गेला. यावेळी उत्तर प्रदेशचा ब्राह्मण कोणीकडे जातोय? यावेळेस उत्तर प्रदेशचा ब्राह्मण जो आहे BJPकडेच जातोय आणि BJPकडेच खास त्याचा वोट राहील यावेळेस. तुम्हाला मान्य आहे उत्तर प्रदेशातला ब्राह्मण, वाराणसीतला ब्राह्मण, हा पूर्वांचलचा ब्राह्मण हा BJPकडे मोठा सगळा नाही राहणार. कारण ब्राह्मण प्रत्याशी आणि पार्ट्यांनी पण उभे केलेले आहे, जसं बसपाने. आणि BJPचा पण ब्राह्मण आहे, त्याच्यात डिवाइड होईल ब्राह्मणांचा डिवाइड होईल. तुम्हाला काय वाटतं सर की गेल्या ब्राह्मण वोटांवर यावेळेस फार मदार आहे, ब्राह्मण आणि नॉन OBC वोटांवर BJPची?
काय वाटतं ब्राह्मण वोटर जो आहे पूर्वांचलचा जो मोठ्या प्रमाणात आहे कोणीकडे यावेळी जातोय? बीजेपी अजून कोणाकडे काही विकल्प नाही आहे. कारण की आत्ता अखिलेश सरकार जशी आहे त्याच्यामध्ये आत्ता मी एअरपोर्टपासून येत होतो, जेव्हा मी जात होतो 2 महिन्यापूर्वी तेव्हा खूप ताबडतोब काम चालू होतं. त्याच्यानंतर त्यांनी आता हे चुनाव झाल्यानंतर तेही संपणार. त्याच्यानंतर मग 5 वर्ष काय होतंय काय नाही होतंय त्याचा कोणालाच काही मतलब नसतो. होतंय नाही होतंय. वोट घेतल्यानंतर सगळं चांगलं आहे. ज्या पद्धतीचा प्रचार सुरू आहे उत्तर प्रदेशात, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते पंतप्रधानांकडून विरोधकांकडून, गधे घोडे काढले जातात, काय वाटतं तुम्हाला? असभ्य बोलली जाते. म्हणजे सपा बसपा दोन्ही लोक आणि राहुल गांधी तिन्ही पक्षाचे लोक अतिशय असभ्यपणे बोलतायत मोदींविषयी. तर त्याचे त्यांना कधीतरी उत्तर मिळेल. म्हणून यासाठी बीजेपी सत्तेवर आली की मग आपोआपच त्यांची तोंड बंद होतील. आज उत्तर प्रदेशला मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या टीमला प्रार्थना करतो की जसं तुम्ही महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय तसं उत्तर प्रदेशमध्ये पण अशा चांगल्या बिनदाग. मला सांगा की तुम्ही भाजपचं समर्थन करताय, सत्ता आली तर कोणी मुख्यमंत्री व्हायला हवं? आता ही त्यांची टीम ठरवेल त्यांची. कारण की काय वाटतं तुमची काय पसंत आहे? सत्ता आली भाजपची, तुम्ही पण भाजपचं समर्थन केलं. आम्ही भाजपचा समर्थक आहे, पण आमची अशी जशी इच्छा आहे की म्हणजे जो प्रोसेस चालतो भारतीय जनता पार्टीचा त्याच्यामध्ये काय असतं की जे निवडून तुमची काय इच्छा? मला आमची इच्छा आहे की जो सगळ्यात सुयोग्य राहील त्याला द्यावं. असं काही पहिल्यापासून आमच्या इथे डिसाईड नाही राहत की कोणाला बनायचं. पण हे वाराणसीचे मराठी मतदार आहे, आपण त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला की काय इथले निवडणुकीचे मुद्दे आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी इथला खासदार होण्याचा परिणाम पूर्वांचलवर कसा पडणार, आणि एकंदरीतच त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं असेल की वाराणसी जो पूर्वांचल असो की उत्तर प्रदेशची राजकीय हवा कुठल्या दिशेने वाहते आहे ते. उत्तर प्रदेशात मुस्लिमांची संख्या 19% आहे, तर वाराणसीमध्ये 24% मुस्लिम आहेत. बहुतांश मुस्लिम विणकर आणि साड्यांचे व्यापारी आहेत. ते परंपरागत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे मतदार म्हणून ओळखले जातात. पण या निवडणुकीत सत्ता स्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी मुस्लिम मतदार फॅक्टर राहणार आहे. कारण मायावतींनी दलित मुस्लिम फॉर्म्युला पुढे आणलाय, तर काँग्रेसची भिस्त यादव मुस्लिम समीकरणावर आहे. या दोन्ही पक्षांमुळे मुस्लिम मतांचं विभाजन होऊन फायदा मिळेल अशी भाजपला आशा आहे. काय वाटतं उत्तर प्रदेशातल्या मुसलमानांना? ते काय विचार करतात? जे सध्याचं राजकारण सुरू आहे त्यांनी ते समाधानी आहेत का? आणि पंतप्रधान मोदीच्या मतदारसंघात वाराणसीच्या मुसलमानांना त्यांच्याविषयी काय वाटतं हे सुद्धा जाणून घेऊ. आपल्यासोबत या भागातले सगळे मुस्लिम मतदार आहेत. सर, सबसे पहले हम आपसे जानना चाहेंगे, आपका क्या परिचय है? हमारा नाम शाहिद अली खान है. शाहिद जी, बताइए इस बार उत्तर प्रदेश का मुसलमान, कहा जा रहा है कि उन्हीं के हाथ में सत्ता की चाबी है, वो जहाँ जाएंगे उसी को सत्ता मिलेगी. क्या लग रहा है, कहाँ जा रहा है उत्तर प्रदेश का मुसलमान? उत्तर प्रदेश का मुसलमान सर, जो पिछली 5 साल की गवर्नमेंट हमारी गुजरी है अभी, तो उन्होंने जो सबसे बड़ी बात हमारे मुसलमानों के साथ, तो हमको सबसे बड़ी चीज़ हिफाजत चाहिए, हमको सुरक्षा चाहिए. इस लिहाज से ये जो गुजरता पिछली सरकार थी उसमें वो पूरी तरह से नाकाम फैले. उसका सीधा जीता जागता उदाहरण कि इस प्रदेश में 500 दंगे कराए गए. मुजफ्फरनगर इसकी सबसे बड़ी नज़ीम है. मुजफ्फरनगर का दंगा आज के डेट में भारत के इतिहास में गोधरा से कहीं बड़ी भयानक दंगे हैं वो. और उस पर जो पीड़ित हैं, जो उससे जो हादसे के शिकार हुए हैं, वो आज भी कैंपों में पड़े हुए हैं. ये सरकार की जिम्मेदारी बनती थी कि उनको हिफाजत दे, सुरक्षा दे. अब हम मुसलमान, उत्तर प्रदेश के मुसलमानों ने एक तय कर लिया, चूँकि हमारे मसले मसाइल की जब बात आती है तो कोई करतार नहीं है. सिर्फ हमको धर्म के नाम पे, जाति के नाम पे, मज़हब के नाम पर के डरा करके, धमका करके वोट तो ले ली जाती है, लेकिन हमारे मसला जो बुनियादी मसले हैं हमारे उस पर कोई गौर गंभीर नहीं होता है. इस आपको क्या लगता है, क्योंकि अखिलेश की जो राजनीति हमेशा मुस्लिम यादव समीकरण पर टिकी रही है, कांग्रेस के साथ भी हाथ मिला लिया है, इधर मायावती जी ने भी 100 से ज़्यादा मुस्लिम कैंडिडेट खड़े किए. मुस्लिम इन सब जो विकल्प है इनमें क्या बेहतर समझ रहा है खुद के लिए? ऐसा है कि देखिए, मतदाता अब जो है बिल्कुल जागरूक हो चुका है. चाहे कोई किसी को कितना सीट दे दे, कितना टिकट दे दे, उससे कोई फ़र्क पड़ने वाला है नहीं. मतदाता जो है अपना मन बना चुका है कि अब हमको क्या करना है. काफ़ी दिनों से मतदाता अपना सब कुछ देख रहा है
इसलिए हमको ये नहीं लगता है कि किसी को सीट दे देने से या किसी को कुछ कर देने से ऐसा कुछ होने वाला है नहीं। सर, बीजेपी ने इस बार एक भी मुस्लिम कैंडिडेट को टिकट नहीं दिया, क्या ये भी फैक्टर मुस्लिम्स में है इस बार उत्तर प्रदेश के? देखिए, बीजेपी का मुस्लिम लोगों को टिकट देना या न देना, जिसको देता भी है वो डमी कैंडिडेट की तरीके से होता है, और एक दो लोग हैं जो आप भी जानते हैं, बड़े बड़े एक दो लोग वो दिखाने के लिए होते हैं। बाकी मुस्लिम लोगों को वो बिल्कुल पसंद नहीं करते हैं, वो चाहते भी नहीं है कि मुसलमान उनको वोट दें, मेरा ऐसा मानना है। और आजकल का जो पब्लिक का जो रुझान है, और वो लोग काफ़ी टैक्टिकल वोट देंगे। अब ये कहीं पे बसपा को भी देंगे, जो भाजपा को हरा रही होगी बसपा तो वहाँ देंगे बसपा को, जहाँ सपा हरा रही होगी भाजपा को वहाँ सपा को देंगे। सर, आपका क्या परिचय, आपका नाम क्या है? मोहम्मद सरफराज का। वो जी, बीजेपी का आकलन ये है कि मुस्लिम वोट बट रहा है, इस वजह से उनको चुनाव में फायदा हो रहा है, आपको क्या लग रहा है? नहीं बढ़ रहा, कोई वोट बट नहीं रहा, वोट बट नहीं रहा। क्या मुस्लिम माइंड में चल रहा है इस वक्त? जो दो विकल्प है, दोनों दावा कर रहे हैं कि उन्हीं की सरकार बनेगी, कैसे आप तय कर पा रहे हैं कि किसको वोट करना है? जो बीजेपी को हरा रहा है उसी को वोट कर रहा है। सर, क्या आपका क्या नाम है? नियाज अहमद खान। नियाज जी, क्या सिर्फ बीजेपी को हराना यही क्राइटेरिया है कि विकास भी कोई मुद्दा है? नहीं, विकास भी मुद्दा है। बीजेपी को हराना अपनी जगह की बात है, लेकिन विकास भी मुद्दा है, और इस देश के लिए जो अच्छा काम करेगा उसको वोट दिया जाएगा। जो आपके सामने विकल्प है उनमें से आपको कौन बेहतर लग रहा है? हमारे सामने विकल्प में तो हमें बहुजन समाज पार्टी बेहतर लग रही है, समाजवादियों की अपेक्षा। क्या वजह है, क्यों आपको समाजवादी? क्योंकि समाजवादी उनके बहुजन समाज पार्टी के टाइम में चाहे कुछ हो या ना हो, लॉ एंड ऑर्डर का सिस्टम जो है ठीक ठाक रहता है। अच्छा सर, आपका क्या नाम है? इस्लामुद्दीन। इस्लामुद्दीन जी, आप बताइए कि अखिलेश और राहुल साथ आने से क्या कुछ असर पड़ेगा? क्या मुस्लिम उनके पास जा सकते हैं? हाँ, थोड़ा बहुत तो बिखराव हो सकता है, इसमें दो राय नहीं है, लेकिन ये है कि युवा जिधर भी जा रहा है वन साइडेड जा रहा है। नहीं जी, बताइए कि युवा जो वोटर है, मुस्लिम युवा वोटर जो पढ़ा लिखा है, वो क्या सोच रहा है? क्या वो मोदी जो दावे कर रहे हैं विकास के उससे प्रभावित है, या अखिलेश जो दावे कर रहे हैं उससे प्रभावित है, या बहन जी का सोशल इंजीनियरिंग है उससे प्रभावित है? मोदी जो दावे कर रहे हैं हम तो उससे प्रभावित बिल्कुल नहीं है। क्योंकि मोदी जी ने जो कहा था, जो वादे किए थे, उससे उसने बिल्कुल डिफरेंट चीज़ें की हैं। बिल्कुल ऐसा नहीं किया, हमारे देश का अभी भी कोई विकास नहीं हो पाया है। और रही अखिलेश जी की बात, तो अखिलेश जी की सरकार आए बहुत साल हो गई है, और हम ये चाहेंगे, हम युवा पीढ़ी ये चाहेंगे कि इस बार अखिलेश की सरकार आए, क्योंकि उन्होंने भी बहुत वादे किए हैं। देखना चाहते हैं कि मतलब कौन क्या करता है, क्योंकि इस बार सुन रहे अखिलेश और कांग्रेस पार्टी साथ में हाथ मिला चुकी है, तो इन दोनों पार्टियों के आए भी मतलब बहुत साल हो गए हमारे यहाँ पे जीते हुए, तो इसलिए हम युवा पीढ़ी चाहेंगे कि यही जीते। अखिलेश यादव युवा हैं, वो भी युवा हैं, हम भी युवा हैं, इसीलिए सोचते हैं युवा जोश, युवा शक्ति, अखिलेश यादव को जिताना चाहेंगे हम। आपका क्या नाम है? इरशाद। इरशाद भाई, आपको क्या लग रहा है, आप किसकी तरफ आकृष्ट हो रहे हैं? अखिलेश की तरफ। युवा साथ युवा विकास। अखिलेश भी कुछ, जैसे कि अभी नदियों को लेके मोदी जी और अखिलेश जी में कंपटीशन चल रहा था। यमुना का तो काम हमने देखा बहुत अच्छे से चल रहा है, बहुत तेजी से चल रहा है। अखिलेश जी ने काम किया, लेकिन मोदी जी सिर्फ भाषण ही अच्छा देते हैं, काम कुछ अच्छा नहीं करते। हमें तो लगता है कि जैसे कि वो अपने स्टेटमेंट देते रहते हैं, बच्चों की तरह भी उन्होंने स्टेटमेंट दिया था कि ईद में लाइट रहती है और दीपावली में लाइट नहीं रहती, जो कि हम लोग उनके सांसदीय क्षेत्र के हैं, तो हम लोगों ने देखा कि लाइट तो भरपूर ही रहती है, फर्स्ट क्लास रहती है, लेकिन ऐसी बयानबाजी मोदी जी करते हैं, समझ में नहीं आता युवा कहाँ जाएंगे। धर्म के नाम पे लड़ने की कोशिश की जा रही है, उसको किस तरह से आप देख रहे हैं? प्रधानमंत्री को उनको ऐसा बोलना ही नहीं चाहिए था, उन पब्लिक ने उनको देख लिया, वो कितने पानी में। मोदींच्या मतदारसंघातला मुस्लिम मतदार भाजपवर नाराज आहे, त्यांना सुरक्षा आणि सोयी सुविधा हव्या आहेत। प्रचार आणि नेते काय बोलतात याच्यावरही त्यांचं बारीक लक्ष आहे, आणि त्याबद्दलच तो आपली मतं स्पष्टपणे मांडतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेंद्र रावतसह कौस्तुभ फलटणकर, IBN लोकमत, वाराणसी।